नमस्कार, मी मयुरेश प्रभुणे. आपण पाहत आहात संशोधन आणि सतर्कचा वेदर अपडेट. आज 23 सप्टेंबर आहे आणि या दिवसाचं महत्त्व संपूर्ण पृथ्वीसाठी आहे. 23 सप्टेंबर आणि 21 मार्च या 2 दिवसांमध्ये साधर्म्य आहे. कारण या दिवशी सूर्य एक्झॅक्टली विषुववृत्ताच्या आकाशामध्ये एक्झॅक्टली डोक्यावर असतो आणि याच दिवशी उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये दिवस आणि रात्रीचा कालावधी समान असतो. 21 मार्च पासून सुरू झालेला उत्तर गोलार्धाचा उन्हाळा आज 23 सप्टेंबरला संपतोय. 6 महिन्यांचा हा कालावधी झालाय आणि यापुढे 23 सप्टेंबर पासून पुढच्या 21 मार्च पर्यंत सूर्य हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशामध्ये असणार आहे. त्यामुळे तिकडचा आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि तांत्रिकदृष्ट्या आजपासून उत्तर गोलार्धाचा हिवाळा सुरू झालेला आहे. भारताच्या दृष्टीने 23 सप्टेंबरचं महत्त्व असं आहे की 23 सप्टेंबरला एकदा सूर्याने विषुववृत्त ओलांडलं आणि तो दक्षिण गोलार्धातल्या आकाशामध्ये गेला की पाठोपाठ भारतावर ईशान्य मोसमी वारे सक्रिय होतात. एक प्रकारे नैऋत्य मान्सूनचा हंगाम संपून ईशान्य मान्सूनचा हंगाम सुरू होतो. देशाच्या बहुतांश भागांवर ईशान्येकडून येणारे जे जमिनीवरून येणारे वारे असतात असे कोरडे वारे व्हायला सुरुवात होते आणि मान्सूनचा कालावधी संपलेला असतो. मात्र दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ईशान्येकडून येणाऱ्या वारे हे प्रामुख्याने बंगालच्या उपसागरावरून येतात आणि त्यामुळे त्या भागाला पाऊस मिळतो. ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी त्या संपूर्ण भारतासाठी ईशान्य मोसमी पावसाचा हंगाम असतो. मान्सूनच्या सद्यस्थितीचा विचार करायचा झाल्यास वायव्य भारतामधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय. पश्चिम राजस्थानपासून हा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर पूर्व राजस्थानचा बराचसा भाग, गुजरातचा उत्तर भाग, हरियाणाचा पश्चिम भाग आणि पंजाबचा दक्षिण भाग या संपूर्ण भागामधून मान्सून बाहेर पडलाय आणि पुढच्या 24 तासांमध्ये मान्सून दिल्लीसह हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पण काही भागांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. एक प्रकारे वायव्य भारतामधून मान्सून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू असून त्या संपूर्ण भागामध्ये कोरडं हवामान आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मध्य भारतापासून दक्षिणेकडे जर आता आपण बघितलं तर या संपूर्ण भागांवर ढगांचं आच्छादन असल्याचं दिसून येत आहे आणि या संपूर्ण भागामध्ये अजूनही नैऋत्य मान्सून सक्रिय आहे. गेले काही आठवडे आपण राज्यात पाहतोच आहोत. प्रामुख्याने पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा बराचसा भाग या सगळ्या भागांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या घटना नोंदल्या गेल्यात. लाखो हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय. काही जणांचे बळीही या पावसामध्ये गेलेले आहेत. ही स्थिती सामान्य होत असल्याचं आपल्याला वाटत असतानाच पाठोपाठ आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातून पाऊस काही माघार घेणार नाही असं सध्या चित्र आहे. येत्या काळामध्ये पावसाचे चित्र कसं राहील, महाराष्ट्रामधून मान्सून कधी माघारी फिरू शकेल, या सगळ्याविषयी माहिती आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरच पाहूयात. सगळ्यात सुरुवातीला आपण आता वाऱ्यांची स्थिती पाहूयात. हे आत्ताचं लाईव्ह चित्र आहे. सध्या वारे कसे वाहत आहेत भारतीय उपखंडावरून. अरबी समुद्रावरून आपल्याला नैऋत्य मोसमी वारे येत आहेत आणि ते महाराष्ट्रापासून वळसा घालून बंगालच्या उपसागरावर जाताना दिसत आहेत. बंगालच्या उपसागरावर सुद्धा मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय आहे आणि इथे आपण पश्चिम बंगालच्या आसपास जर बघितलं तर इथे आत्ता एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र काल तयार झालं होतं. आज ते जमिनीवर सरकलेलं आहे आणि उद्यापर्यंत याची तीव्रता कमी होणार असल्याचा अंदाज आहे. अर्थात या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस वर्तवण्यात आलेला नाही आहे. आता आपण बघू की पुढच्या काही दिवसांमध्ये वाऱ्यांची स्थिती काय, त्याच्यामधून आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र आणखीन एक तयार होत आहे. ते कुठे तयार होईल आणि त्याचा प्रवास कसा असेल हे समजू शकेल. ही स्थिती आहे 24 तारखेला दुपारी 12:30ची आणि उद्याच हे क्षेत्र रात्रीपर्यंत विरून जातं हे असं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर 25 तारखेला इथेच आणखीन एक दुसरं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतानाची स्थिती दिसून येते. 25 तारखेला दुपारी 12:30च्या आसपास हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होते. त्यानंतर याची तीव्रता 26 तारखेला वाढणार आहे आणि वाऱ्यांचा एकूण आपण घेरा जर बघितला, त्याचा जो स्पीड आहे तो बघितला तर याच्यावरून आपल्याला कळून येतं की या क्षेत्राची तीव्रता वाढत जाणार आहे. आणि 27 तारखेला पहाटेच्या दरम्यान हे क्षेत्र जमिनीच्या जवळ आलेलं आहे आणि हे अतितीव्र कमी दाबाचं क्षेत्र असेल, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. आणि याच्या भोवती फिरणारे वारे जर बघितले तर देशाचा बहुतांश भाग या क्षेत्राने व्यापलेला आहे. याच्यावरून आपल्याला कळून येतं की हे किती मोठं असं कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे. आत्ताच्या अंदाजानुसार
आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा दक्षिण भाग यांच्या दरम्यान किनारपट्टीला हे एक डिप्रेशन ओलांडण्याची शक्यता आहे. 27 तारखेला दुपारी 12:30ची स्थिती आहे. यावेळेस हे कमी दाबाचे क्षेत्र आत आलेलं आपल्याला दिसून येते. 27 तारखेची रात्रीची स्थिती आहे. 28 तारखेला पहाटेची स्थिती आहे. आणि या काळामध्ये जर आपण बघितलं, हे कमी दाबाचं क्षेत्र इथे छत्तीसगडपासून आतमध्ये आलेलं आहे आणि छत्तीसगड आणि तेलंगणाच्या आसपास इथे आतमध्ये आलेले आहे. आणि याच्या भोवती फिरणारे हे जर वारे बघितले तर हा जो भाग आहे हे सगळं त्याचं पावसाचं क्षेत्र आहे आणि हे प्रामुख्याने महाराष्ट्रावर असल्याचं आपल्याला दिसून येते. तर हे या कमी दाबाच्या क्षेत्राचा पुढचा काही दिवसांमधला प्रवास कसा असणार हे आता आपण वाऱ्यांच्या स्थितीवरून बघितलं. तर पावसाची स्थिती काय असेल हे ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम हे जे मॉडेल आहे ते आपल्याला काय दाखवतंय हे पाहूयात. आत्ताची जी स्थिती दिसते ही 25 तारखेची दिसते. 25 तारखेला राज्यात फारसा काही पाऊस दाखवलेला नाहीये. म्हणजे उद्यापासून परवापर्यंतचा जो पाऊस आहे हा कमी असेल असं या अंदाजामधून दिसून येते. त्यानंतर 26 तारखेला काय स्थिती आहे तर 26 तारखेला मगाशी आपण बघितलं की कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने आणि त्याच्यामुळे इथं बंगालच्या उपसागरावर पावसाचं क्षेत्र आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर 27 तारखेला जेव्हा हे क्षेत्र जमिनीच्या दिशेने सरकायला लागेल तेव्हा राज्यामधल्या पावसामध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल. प्रामुख्याने 27 तारखेला हे विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग या भागामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने पाऊस वाढेल. अदरवाईज तो तेलंगणामध्ये त्या दिवशी पाऊस पडेल. 27 तारखेच्या सकाळी 11:30 पर्यंतची ही स्थिती आहे. 28 तारखेला सकाळी 11:30ला काय स्थिती असेल तर यावेळेस आपल्याला दिसून येते की 27च्या सकाळपासून 28च्या सकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने अतिवृष्टी काही भागांमध्ये होताना दिसते. त्यानंतर 29 तारखेला हेच क्षेत्र मध्य महाराष्ट्राकडे आणि कोकणाकडे सरकतंय. त्यामुळे 28च्या सकाळपासून 29च्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं तर अगदी सातारापासून पुणे, नगर, नाशिक इथपर्यंतचा जो भाग आहे आणि सोलापूर तर या सगळ्या भागांमध्ये मोठा पाऊस झालेला दिसून येतो आणि त्याच वेळेस हे क्षेत्र कोकणाच्या बाजूला पण दिसून येते. याच काळामध्ये म्हणजे 28च्या सकाळपासून 29च्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्राचे जे घाट क्षेत्र आहे त्या भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. त्यानंतर 30 तारखेला हे क्षेत्र पुढे सरकल्यानंतर पावसामध्ये पाऊस कमी होईल असं आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला आणि 4. सो इथे आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला तयार होताना दिसते. अर्थात दुसऱ्या एका मॉडेलमध्ये असं दिसून येते की जे कमी दाबाचं क्षेत्र आत्ता तयार होते ते महाराष्ट्राच्या आसपास येऊन दीर्घकाळ इथे राहील. त्याची तीव्रता कमी कमी होत जाईल आणि ते जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंत राज्यामध्ये पाऊस होऊ शकतो. आता ही दोन जे मॉडेल्स आहेत हे वेगवेगळं दाखवत आहेत. आता आपण 10 दिवसांपर्यंत पुढची स्थिती इथे बघितलेली आहे आजपासून. आणखीन पुढे जर बघितलं तर हे ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीममध्ये आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपल्याला दिसून येते. मात्र हे असंच्या असंच होईल की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. आपण साधारणतः 7 ते 10 दिवसांचा अंदाज याचा अचूक धरू शकतो. तर त्यामुळे इथपर्यंत जोपर्यंत 3 तारखेला म्हणजे 2 तारखेला दसरा आहे त्याही दिवशी पाऊस कमी झालेला दिसतोय. 3 तारखेला पण कमी झालेला दिसतोय. तर साधारणतः 30 तारखेच्या पर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर कोकणामध्ये थोडासा पाऊस आपल्याला इथे दिसतोय. तर या काळापर्यंत राज्यात पाऊस असू शकतो असं आपण खात्रीशीरपणे या मॉडेलमधून म्हणू शकतो. IMDचं JFS मॉडेल जे आहे की ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम हे जे काही ग्लोबल मॉडेल आहे त्याच्यामध्ये IMDनी स्थानिक पातळीवर सुधारणा केलेल्या आहे आणि हे मॉडेल सुद्धा बऱ्यापैकी ॲक्युरेट आहे असं आपल्याला दिसून येतं भारतीय कंडिशन्समध्ये. तर याच्यामध्ये काय दाखवले आपण पाहूयात. ही 24 तारखेची स्थिती आहे. इथे आपल्याला वारे आणि पाऊस असं दोन्ही याच्यामध्ये दिसून येते. तर 24 तारखेला म्हणजे उद्यापर्यंत आत्ता सध्या जे सक्रिय कमी दाबाचं क्षेत्र आहे ते इथे आपल्याला पश्चिम बंगालवर दिसून येत आहे. त्यानंतर 25 तारखेला इथे आणखीन एक दुसऱ्या क्षेत्राची निर्मिती सुरू होती असं आपल्याला दिसून येते बंगालच्या उपसागरावर. आधीचं क्षेत्र विरून जाईल. 26 तारखेला हे क्षेत्र थोडी त्याची तीव्रता वाढवून हे ओडिशाच्या दरम्यान सरकेल. 27 तारखेला हे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या जवळ आलेलं हे क्षेत्र दिसतंय आणि याच काळामध्ये राज्यामध्ये पाऊस वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
त्यानंतर 28 तारखेला प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस दिसतोय. 29 तारखेला हा पाऊस मध्य महाराष्ट्राचा घाट क्षेत्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये, रायगड, रत्नागिरी या भागामध्ये बराचसा वाढलेला आपल्याला दिसून येते. या ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टी पण होईल असं हे मॉडेल दाखवतंय. त्यानंतर 30 तारखेची स्थिती आहे. पाऊस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कायम असल्याचं दिसून येते. मात्र या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तिथे अजूनही तसंच असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. इथेही आपल्याला परत दिसून येते की कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असेल, मात्र ते त्याच भागावर स्थिर असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला इथे जो व्हाईट पॅच आपल्याला दिसतोय, इथे या भागातून मान्सून बाहेर पडलाय, म्हणजे इथे कोरडे वारे सक्रिय आहेत असं दिसून येत आहे. आणि त्याच्या खालच्या भागामध्ये महाराष्ट्रावर प्रामुख्याने कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असताना त्याच्या आसपास इथे पावसाचं पण क्षेत्र सक्रिय असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर 2 तारखेला या मॉडेलनुसार 2 तारखेला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सुद्धा राज्यामध्ये पाऊस राहू शकतो. आणि 3 तारखेला सुद्धा इथे पाऊस दिसतोय. तर आता 2 वेगवेगळी मॉडेल्स वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला दाखवत आहेत. तर त्यामुळे पोस्ट मॉन्सूनमध्ये, प्री मॉन्सूनमध्ये असे मॉडेल्स वेगवेगळ्या पद्धतीने ॲनालिसिस करत असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. तर त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती काय राहते हे ऐनवेळेसच आपल्याला समजून येईल. पण साधारणतः 3 ते 4 दिवसांचा अंदाज जर आपण गृहीत धरला, जो अचूक आहे, तर याच्यामधून आत्ता तरी आपण असं म्हणू शकतो की सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र 25 तारखेला बंगालच्या उपसागरावर तयार होत आहे. त्याची तीव्रता त्याच्या पुढच्या 2 दिवसांमध्ये वाढत जाईल. 27 तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान जमिनीवर येईल आणि या क्षेत्राच्या संलग्न, त्या क्षेत्राशी संलग्न जे काही ढगांचे क्षेत्र तयार होणार आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी पण होऊ शकते. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता या मॉडेल्समधून वर्तवण्यात आलेली आहे. तर आता आपण बघितलं की 2 वेगवेगळी मॉडेल्स वेगवेगळ्या पद्धतीचा अंदाज आता देत आहेत. जर IMDचा अंदाज आपण गृहीत धरला तर वायव्य भारताकडून किंवा उत्तरेकडून येणारे जे कोरडे वारे आहेत, तर त्याच्यामुळे आगामी काळामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रांची तीव्रता वाढणार नाही. सध्याचं जे कमी दाबाचं क्षेत्र येईल त्याच्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल, अनेक ठिकाणी अतिवृष्टी पण नोंदली जाईल. मात्र त्यानंतर पावसामध्ये मोठी वाढ आत्ता तरी IMDच्या अंदाजामध्ये दिसत नाही. मात्र ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम जे आहे, GFS जे मॉडेल आहे, तर त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये पाठोपाठ 2 कमी दाबाची क्षेत्र आत्ता तरी येताना दिसत आहेत. या दोन्हीपैकी कुठलं मॉडेल खरं ठरतं त्यानुसार येत्या काळामध्ये पाऊस कसा असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. मात्र एक आपण आता म्हणू शकतो की एका आठवड्याचा अंदाज जर खरा आपण गृहीत धरला, 1 आठवडा ते 10 दिवस, तर साधारणतः संपूर्ण नवरात्रीचा कालावधी अगदी दसऱ्यापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रामधून मान्सून बाहेर पडण्याची सर्वसाधारण तारीख ही साधारणतः 5 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर अशी असते. तर आताच्या सध्याच्या स्थितीनुसार तरी आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की या सर्वसाधारण तारखेच्या आधी तरी मान्सून महाराष्ट्रातून बाहेर पडणार नाही. सर्वसाधारण तारखेच्या आसपास तो बाहेर पडतो का हे समजायला आणखीन आपल्याला 1 आठवड्याचा कालावधी लागू शकतो. मान्सून हंगामातल्या पावसाची जी आकडेवारी गृहीत धरण्यात येते सरकारी स्तरावर किंवा संशोधनाच्या पण स्तरावर, ही 1 जून ते 30 सप्टेंबर अशी असते. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मान्सूनचा हंगाम 30 सप्टेंबरला संपतोय. त्या दिवशी जे पावसाचे आकडे समोर येतील त्याच्यावरून यावर्षी नेमकी सरासरीच्या तुलनेमध्ये किती पाऊस झाला, देशाच्या स्तरावर, राज्याच्या स्तरावर किंवा जिल्हा आणि तालुक्याच्या स्तरावर, हे सुद्धा समोर येईल. आणि त्या आकडेवारीवरून आपल्याला समजू शकेल की यंदा पाऊस सर्वसाधारण राहिला, सरासरीपेक्षा जास्त राहिला की अतिवृष्टी झाली. त्यामुळे जेव्हा आपण ओला दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा असे जेव्हा आपण म्हणत असतो, तर तेव्हा या कालावधीमधली आकडेवारी गृहीत धरण्यात येते. त्यामुळे 1 आठवडा आणखीन आपल्याला थांबावं लागेल की जेव्हा या सगळ्या पावसांची अगदी स्थानिकपासून राष्ट्रीय स्तरावरची आकडेवारी समोर येईल. जेव्हा हंगाम संपेल तेव्हा आपण मान्सूनच्या लेटेस्ट अपडेट्ससह, हवामानाच्या लेटेस्ट माहितीसह पुन्हा भेटूयात. सोप्या भाषेतील विश्लेषणासह हवामानाचे असेच अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर आमचं यूट्यूब चॅनल संशोधन लाईव्हला आणि फेसबुक पेज सतर्क हवामान सूचनाला लाईक आणि फॉलो करा.